विविध शिक्षण संस्था आणि व्यापारी उद्योजकांना कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करून बँकांचे बोगस मंजुरीपत्र, बोगस UTR मेलवरून पाठवणाऱ्या एका आंतरराज्य टोळीवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून या टोळीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे। सूरज दत्तात्रय कंसे, पुणे। अनिल उर्फ उमेश सदाशिव गुरव, राहणार बोरगाव, तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव। रोहित दिलीप पोद्दार, राहणार सडोली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। सध्या नोकरीत ICICI बँकेत, कोल्हापूर। या तिघांनी मिरज येथील ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक संस्था खटाव संचलित स्कॉलर्स इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचे संस्थापक शिवलिंग अप्पाराया तेलसंग, राहणार मिरज यांना ₹10 कोटींचे कर्ज मंजूर झाल्याचे, धारीवाल इंडस्ट्रीजचे बोगस मंजुरीपत्र तसेच HSBC बँकेतून ₹2,06,00,000, ₹1.5 कोटी आणि ₹17 लाख रुपयांचे बोगस UTR नंबर दिले। यावरील तीनही आरोपींनी वेळोवेळी तेलसंग यांच्याकडून ₹8 लाख उकळलेले आहेत असे फिर्यादीत नमूद आहे। सूरज कंसे हा मुख्य सूत्रधार असून अनिल उर्फ उमेश गुरव हा गिऱ्हाईक शोधत असतो। रोहित पोद्दार हा बँकेत असल्याने कर्ज मंजुरीची प्रक्रिया करत असल्याचे भासवतो। या आंतरराज्य टोळीने याच पद्धतीने इचलकरंजी, कोल्हापूर, इस्लामपूर, आष्टा, बेळगाव परिसरातील अनेक शाळा, कॉलेज तसेच व्यावसायिकांना कोट्यावधींचा गंडा घातल्याची माहिती आहे। आता हा गुन्हा दाखल झाल्याने इतर फसवणूक झालेल्या शाळा, संस्था आणि व्यावसायिक यांनी पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। या गंभीर आणि मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांचा भांडाफोड करण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे।